यीशु को मी धन्यवाद देतो प्रभू येशूला की प्रभू येशूने माझा विवाह करून 8 वर्ष सांभाळले आणि पुढेही सांभाळून मला सायलीला माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद देत राहणार. मी धन्यवाद देतो प्रभू येशू मला योग्य पत्नी दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रभू येशू आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. माझ्याजवळ माझी आई बहीण भाऊ हे तर आहेच, पण तू मला पत्नी दिलीस. या पत्नीमुळे सायलीमुळे मला 2 मुले दिली. आज माझ्याकडे सायली शिमशॉन लेया आहे. मी धन्यवाद देतो. प्रभू येशू माझ्या वैवाहिक जीवनामध्ये नावामध्ये तू आहेस आणि तू चालवत आहेस. मी धन्यवाद देतो. प्रभू येशू मी धन्यवाद देते की तू माझा विवाह 8 वर्ष करून आतापर्यंत तू सांभाळलंस आणि पुढेही तू सांभाळशील. मला योग्य पती दिलास. मला आशीर्वाद दिलं. तो मला सांभाळतो, माझं रक्षण करतो, माझ्या गरजा भागवतो आणि त्याच्याद्वारे मला 2 मुलं दिली, शिमशॉन लेया. त्याबद्दल मी धन्यवाद देते. आज कौशिकमुळे शिमशॉनच्या पप्पांमुळे मला आई मिळाली, बहीण मिळाली, भाऊ मिळाला. आज मला लोक दिली आहे. मी धन्यवाद देते. प्रभू येशू माझ्या वैवाहिक कौटुंबिक जीवनात तू मला सांभाळतोस. माझ्या नवऱ्याला, माझ्या लेकरांना, माझ्या सासरच्या लोकांना तू सांभाळतोस. म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते येशूच्या नावाने. मी या विवाह योजनेने खूप आनंदित आहे. माझं एकटंपण दूर केलंस. मला माझ्या आयुष्यात जीवनसाथी तू दिलंस. म्हणून मी धन्यवाद देतो. सायली तू माझ्या जीवनात आलीस म्हणून माझे एकटेपण तू दूर केलेस. मला 2 येशूच्या द्वारे 2 मुलं दिली. मी धन्यवाद देतो. तुझ्याबरोबर प्रेम करेन. तुला कधीही सोडणार नाही. तुझ्या बरोबर राहील. सुखात दुःखात आजारात कष्टात क्लेशात प्रत्येक परिस्थितीत मी तुझ्याबरोबर संगती राहील. तुला कधीही सोडणार नाही. तुला खुश करेन. तुझ्याबरोबर मिळून राहील. येशूच्या नावात प्रार्थना करेन. तुझं ऐकेन आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझी पत्नी राहशील. तुला सोडून माझ्या आयुष्यात कोणतीही दुसरी स्त्री येणार नाही. मी तुला सन्मान देईन. माझ्या देहासमान तुला प्रेम करेन. तुला सांभाळून ठेवेन. हा करार आजच्या 8व्या वर्षाच्या मी लग्नाच्या दिवशी तुला देत आहे. येशूच्या नावाने मी हा करार करतो. मी ह्या विवाह योजनेने आनंदित आहे. माझ्या जीवनात जीवनसाथी दिलास. चांगला पती दिलास. मी तुझे खूप आभार मानते. माझा विवाह केल्याबद्दल मला चांगला लाईफ पार्टनर दिल्याबद्दल मी धन्यवाद देते. मी तुमच्याबरोबर विवाह करून आनंदित आहे. मी तुम्हाला प्रेम करते. कधीही
सोडून जाणार नाही. कधीही सोडून जाणार नाही. तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर मिळून राहील. मिळून जाईल. तुम्हाला खुश ठेवेन. तुम्हाला खुश ठेवेल. तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर येशूच्या राज्यात येशूच्या राज्यात प्रार्थना करेन. प्रार्थना करेल. तुमचं ऐकेन. तुमचं ऐकेल. तुम्ही जे बोलता तेच करेन. तेच करेल. तुम्ही माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत शेवटपर्यंत माझे पती राहाल. तुम्ही माझे पती राहा. तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून माझ्या जीवनात माझ्या जीवनात कधी कोणी नसणार. कधी कोणी नसणार. मी तुम्हाला मी तुम्हाला सन्मान देईन. सन्मान देईन. तुमचं नाव तुमचं नाव मोठं करेन. मोठं करेल. पुढं करेन. पुढं करेल. माझ्या देहासमान माझ्या देहासमान मी तुम्हाला सांभाळून ठेवेन. सांभाळून ठेवेल. 8 वर्ष 8 वर्ष या वर्षी या वर्षी येशू येशू तुझ्या योजनेसाठी तुझ्या योजनेसाठी धन्यवाद देते धन्यवाद देते. आणि तुम्हालाही तुम्हालाही धन्यवाद देते. धन्यवाद देते. आता प्रभू येशू आमच्या फॅमिली लाईफमध्ये आमच्या फॅमिली लाईफ मध्ये तू हेड आहेस. तू हेड आहेस. मस्तक आहे. मस्तक आहे. आमच्या कौटुंबिक आमच्या कौटुंबिक जीवनाच्या नावे जीवनाच्या नावे तूच राहा. तूच राहा. आतापर्यंत आतापर्यंत 8 वर्ष 8 वर्ष तू सांभाळली. तू सांभाळली. पुढेही तू सांभाळशील. तू सांभाळशील. आमचं जीवन आमचं जीवन प्रभू प्रभू तुझ्या हाती देतो. तुझ्या हाती देतो. आम्हाला आम्हाला आमच्या दोन्ही मुलांना आमच्या दोन्ही मुलांना तू चालवतोस. तू चालवतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. येशूच्या नावाने येशूच्या नावाने. आमेन. आमेन. मी कौशिक भर सभेमध्ये भर सभेमध्ये देवाच्या येशूच्या येशूच्या पवित्र आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या सभेमध्ये पास्टरांना प्रेरितांना आणि सेवकांना इथे तुम्ही सर्व असलेले ख्रिस्ती मंडळींच्या समोर मी येशूला या विवाह योजनेसाठी धन्यवाद देतो आणि शेवटपर्यंत ही विधी मी पाळून ठेवेन. कधीही याला तोडणार नाही. माझ्या जीवनसाथीला सायलीला प्रेम करेन. मारणार नाही. सोडून जाणार नाही. तिच्या गरजा पूर्ण करेन. तिच्या बरोबर राहीन. खुश राहीन. आज मी तुमच्या समोर हे कबूल करतो. तुम्ही साक्षीदार आहात. शेवटच्या श्वासापर्यंत ती माझी पत्नी राहील. तिच्याशिवाय दुसरी स्त्री माझ्या जीवनात नसणार. तिला मी सन्मान देईन. माझ्या देहासारखा तिला सांभाळून ठेवेन. हा करार येशूच्या नावाने मी करतो. 8 वर्ष त्यांच्याबरोबर विवाह करून आनंदित आहे. आणि आज प्रभूच्या सभेसमोर पिता पुत्र पवित्र आत्म्याची जी सभा आहे पालकांच्या समोर प्रेषितांच्या समोर सेवकांच्या समोर आणि इथे ख्रिस्ती सभेच्या समोर मी कबूल करते. मी माझ्या आयुष्यात माझ्या पतीला धोका देणार नाही. फसवणार नाही. प्रेम करत राहील. कधीही सोडणार नाही. मी त्यांना खुश ठेवेन आणि त्यांचं ऐकीन. माझ्या आयुष्यात त्यांना सोडून दुसरं कोणीही कधी राहणार नाही. मी त्यांना कधीही सोडणार नाही. त्यांचा सन्मान करीन आणि आपल्या देहासमान त्यांना सांभाळून ठेवेन. आता दोघेही बोला. आम्ही कबूल करतो. आम्ही विवाह बंधनात जे बांधले गेलो आहोत शेवटच्या श्वासापर्यंत विश्वसनीय राहू. धोका देणार नाही. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर असो. येशूच्या नावाने आमेन. कलीसिया में प्रभु पवित्र पिता तेरी प्रेरित पिता इस पति पत्नी को आशीषित कर. ये फूले फले फलवंत हो जाए. बहुगुणी कौशिक के ऊपर लगाती हूँ प्रभु. इसे बुद्धिमान पुरुष बनाना. घर बनाए रखना. घर बांध कर रखने के लिए सहायता करना. कभी भी प्रभु इसका घर टूटने नहीं देना. इसे बहुत आशीषित करना. इसे बुद्धि ज्ञान से भरना. ये दीर्घायुष्य जिएगा प्रभु. बहुत लॉन्ग लाइफ जिएगा प्रभु. आने जाने में तू हमेशा इसकी रक्षा करेगा. तो इसकी ढाल इसका कवच है. इसे बहुत आशीषित करना और आंखों के पुत्री के समान उसे संभाल लेना. हर एक पाप से, हर एक बुराई से, दुष्टाई से उसे दूर रखना. इसके हाथों के कामों को तू आशीष देना प्रभु. और इसको प्रभु अपनी पत्नी, अपनी माँ,
अपने दोनों बच्चे, अपनी बहन, अपनी भाई को संभालने के लिए मदद करना। घर का बड़ा लड़का होने के कारण अब अपने पिता का स्थान उसने लिया है प्रभु, इसलिए वो जानता है कि तू उसका पिता है, लेकिन प्रभु पुरुष मुँह में पृथ्वी पर वो इस घर का हेड है प्रभु, अड़ाव कुटुंब का हेड है प्रभु। इसलिए प्रभु उसे तू संभालना, बुद्धि देना, ज्ञान देना, कभी अपनी माँ के साथ, अपनी पत्नी के साथ आजा-दूजापन करने नहीं देना, अपनी बहन, अपने भाई के साथ गलत व्यवहार करने नहीं देना, उन्हें संभाल कर रखने के लिए मदद करना, अपने दोनों बच्चों को कभी तिरस्कार करने नहीं देना, अपने दोनों बच्चों की जिम्मेदारी उठाने के लिए तो मदद करना प्रभु। इसे बहुत आशीषित करना, उसे बहुत फलवंत करना प्रभु। और आज का दिया हुआ जो ब्लेसिंग है उसकी पत्नी दिया, मैं आपका सर्व सामर्थ्य लहू प्रभु उस पर लगाती हूँ, उसे आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, अपने पति के आधीन रहते हुए प्रभु इस फैमिली लाइफ में हमेशा आनंदित रहने के लिए मदद करना। इन्हें तूने जोड़ा है, उसे कोई भी अलग नहीं कर सकता। मैं आपका सर्व सामर्थ्य लहू प्रभु इनके दोनों के ऊपर लगाती हूँ, इनमें हमेशा प्रेम रखना, एक दूसरे से बंधे रहने के लिए तू सहायता करना प्रभु। इस संसार में आंख बंद करने के सिवाय प्रभु ये कभी भी एक दूसरे से अलग न होंगे। आपका लहू लगाती हूँ और प्रभु आज के वचन के अनुसार आने वाले इस दिनों से 8 साल 8 ये नंबर प्रभु नई बात को दर्शाता है, इनके जीवन में एक नई उत्पत्ति, नई बातें होने वाली है। तो आज इस कलीसिया के सामने एक साक्षीदार बनकर कलीसिया खड़ी है प्रभु, और इन्होंने जो करार किया उसके अनुसार इन्हें स्टैंड फर्म रहने के लिए तो मदद करना। ये दोनों प्रभु एक दूसरे को कभी रुलाने नहीं देना, साइली भी कभी कौशिक को नहीं रुलाए और कौशिक भी साइली को नहीं रुलाए, दोनों आनंद से खुशी से जीवन व्यतीत करने के लिए मदद करना। इसलिए मेरे प्यारे पिता इन दोनों को हम ब्लेस करते हैं, आपका लहू लगाते और कलीसिया इस वचन से उन्हें ब्लेस करते हैं। आओ हम पढ़ेंगे। मेरे पुत्र की सुगंध जो ऐसे खेत सिंगे जिस पर यहोवा ने आशीष दी है, परमेश्वर तुझे आकाश से ओस और बीज से उत्तम उपज और बहुत सा अनाज और नया दाख मधु दे। राज्य राज्य के लोग तेरे आधीन हो, देश देश के लोग तुझे दंडवत करें। तू अपने भाइयों का स्वामी हो, तेरी माता के पुत्र तुझे दंडवत करे। जो तुझे श्राप दे वो आप श्रापित होगे, और जो तुझे आशीर्वाद दे वो आशीष पाए। प्रभु इन वचनों को हम कलीसिया पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से मुद्रित करते हैं, और आज हम सारी कलीसिया अपने हाथ उठाकर इन्हें ब्लेस करते हैं। और प्रभु ऐसा ही होगा प्रभु पवित्र पिता, ये मसीह की सुगंध इनके द्वारा फैलती जाएगी प्रभु, और ये ऐसे खेत के समान होंगे जो प्रभु ने इन्हें आशीष दी है। आकाश से इन्हें ओस मिलते रहेंगे, उत्तम से उत्तम उपज भूमि से इन्हें मिलेगा, बहुत सा अनाज और नया दाख मधु होगा। राज्य राज्य लोग इसके अधीन होंगे, कोई शत्रु इनके सामने खड़ा न रह सकेगा। देश देश के लोग इसे दंडवत करेंगे, इनके सामने झुकेंगे। इसके जितने भी रिश्तेदार हैं जो भाई कहलाते हैं वो सब में कौशिक स्वामी रहेगा, हेड रहेगा, और माता के इसके खुद की माता के जो पुत्र है उसे दंडवत करेंगे। ये बड़ा ही रहेगा। जो कोई इन्हें कोसेगा प्रभु वो आपको सजाएगा, और जो इन्हें आशीष देगा वो आशीष में भर देगा। इन वचनों को रखकर प्रभु इन दोनों को ब्लेस करते, इन्हें आशीषित करते। दोनों प्रभु इस ब्लेसिंग के योग्य है, और ये ब्लेसिंग इनमें बनी रहेगी। धन्यवाद देते पिता, अगले साल वापस प्रभु ये मनाएंगे और तुझे धन्यवाद देंगे। धन्यवाद मेरे बहन पर, इन्हें हम आपके छिड़े हुए हाथों में देते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको देते। यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। आमीन।